आपला प्रभाग आपला परिवार सशक्त महिला हे ब्रीदवाक्य घेऊन सानपाडा सोनखार येथील पाम बीच MP स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये जागतिक महिला दिनानिमित्त उपमहापौर दशरथ भगत यांच्या नेतृत्वाखाली आणि महिला भगत लोकप्रतिनिधी यांच्या संकल्पनेतून उत्कृष्ट जोडी स्पर्धा या अनोख्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी माजी नगरसेविका रुपाली भगत आणि माजी नगरसेविका वैजयंती भगत यांची प्रमुख उपस्थिती लाभली। कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेल्या उत्कृष्ट जोडी स्पर्धेमध्ये सासू सून, आई मुलगी, जाऊ जाऊ आणि नणंद वहिनी अशा जोड्यांनी मोठ्या उत्साहानं सहभाग नोंदवला। घरगुती नात्यांमधील ओलावा आणि जिव्हाळा वाढवणाऱ्या या स्पर्धेत महिलांनी मनमुराद आनंद लुटला। केवळ मनोरंजनच नव्हे तर महिलांना वैचारिक अधिष्ठान देण्यासाठी भगत लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून उपस्थित महिलांना छत्रपती शिवाजी महाराज यांचं पुस्तक भेट देण्यात आलं। शिवरायांचे विचार प्रत्येक घरात पोहोचावेत हा यामागचा हेतू होता। या प्रसंगी माजी नगरसेविका रुपाली भगत यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधला। त्यांनी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महापालिकेच्या महिलांसाठी असलेल्या विविध कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती दिली। महिलांनी या योजनांचा लाभ घेऊन आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या अधिक सक्षम व्हावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं। वतीने आपण महिलांसाठी बऱ्याच कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे। त्यामध्ये विशेष जोडी स्पर्धा आहे। तसेच आपण गर्भवती महिलांना देखील छत्रपती शिवाजी महाराजांचे पुस्तक वाटप करतो आहे। कारण आजकालच्या मुलांना आपल्या देशात होऊन गेलेल्या महान व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ तसेच डॉक्टर स्वानंदबाई यांच्यासारख्या व्यक्तींच्या पौष्टिकाच्या माहिती नसतात। धर्मामध्ये असलेल्या बाळापासूनच त्यांना संस्कार कसे द्यायचे यासाठी आपण ठरवलेले आहे। आजच्या महिला दिनाच्या तसेच महिला या कुठल्याच भागात कमी पडलेली नाही। या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं कौशल्य सादर केलेलं आहे। असं असताना देखील महिलेला काही ठिकाणी अन्याय व भ्रष्टाचाराचा सामना करावा लागेल आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या मुलींना आपण कसं सक्षम करायचं आहे। आपल्या मुलींना आपण कुंफू कराटे सारखे क्लासेस लावून त्यांना स्वतःच्या पायावर कसं उभं करायचं आहे याबद्दल आपण थोडंसं मार्गदर्शन पण केलेलं आहे। तसेच महिला आपले कर्तव्य पार पडत असताना आपल्या कुटुंबाला सांभाळत असताना ती स्वतःकडे दुर्लक्ष करते, तिच्या आरोग्याबद्दल ती दुर्लक्ष करत असते। अशा वेळेसाठी आपण महात्मा ज्योतिराव फुले यांची जन आरोग्य केंद्रातर्फे कार्ड वाटप करण्यात आलेले आहेत। त्यामध्ये महिलांसाठी बऱ्याच योजना आहेत। त्या योजनांचा महिलांनी लाभ घेतलेला आहे। त्याचप्रमाणे आज जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा।